सभागृहाची रचना, सभागृहाची संख्या, सभागृहाचे सदस्य, त्यांची पात्रता, त्यांची अपात्रता, त्यांचं रिमूव्हल, त्यांची स्थानापन्नता, त्यांची प्रतिज्ञा, त्यांची शपथ, त्यांचे वेतन भत्ते, याच्याबद्दल ते सगळी माहिती घेतली. आता वैधानिक कार्यपद्धती. वैधानिक म्हणजे विधिमंडळीय कार्यपद्धती. संविधानिक कार्यपद्धती ही संविधानिक कार्यपद्धती, ज्या पद्धतीने सभागृहाची रचना ही संविधानिक कार्यपद्धती आहे. आता वैधानिक कार्यपद्धती, इथे प्रश्न निर्माण होतो की संविधानिक कशाला म्हणायचं आणि वैधानिक कशाला म्हणायचं. वैधानिक म्हणजे कायद्या संबंधी, कायदेसंमत प्रस्तावावर, कायदेसंमत बिलांवर विचार करून ठराव करणे आणि तो ठराव कसा पारित करणे याच्याबद्दलची प्रक्रिया ही वैधानिक. संविधानिक प्रक्रिया, संविधानामध्ये ज्या पद्धतीची प्रक्रिया लेट डाऊन केलेली आहे, जशी विहित केलेली आहे, दिलेली आहे, त्या प्रक्रियेबरोबर संविधानाच्या संदर्भात काही गोष्टी करून आणणं. उदाहरणार्थ, संविधानामध्ये एखाद्या अनुच्छेदाला बदल करायचा असेल किंवा संसदेमध्ये एखादं विधेयक पारित अशा प्रकारे करायचं असेल की ज्याचा परिणाम हा देशातल्या कायदेविषयक बाबींवर संविधानिकरित्या पडेल, जिथे जिथे असा प्रश्न निर्माण होईल की हे संविधानिक आहे की असंविधानिक, कॉन्स्टिट्युशनल आहे की अनकॉन्स्टिट्युशनल, अशा सर्व बाबींना आपण संविधानिक बाबी म्हणतो. ही संविधानिक बाब पडताळून घेतली पाहिजे, म्हणजे संविधानामध्ये त्याच्याबद्दलचं काय प्रोव्हिजन आहे ते पडताळून घेतलं पाहिजे. आता त्या विरुद्ध कायद्यामध्ये काय प्रोव्हिजन, कायदा हा संविधानाप्रमाणे निर्माण होतो. कायदा निर्माण करण्याचे, कायदा पारित करण्याचे, कायद्यावर चर्चा करण्याचे, त्या कायद्याचा प्रस्ताव सुरुवातीला कुठे प्रस्तुत केला जाईल त्याबाबतचे जे काही सगळे नियम आहेत त्याला आपण वैधानिक कार्यपद्धती किंवा वैधानिक बाबी असं संबोधतो. आणि त्या वैधानिक बाबींबद्दल काय काय कार्यपद्धती असेल याचा विचार करू. थोडक्यात कॉन्स्टिट्युशनल अँड लेजिस्लेटिव्ह हा इंग्रजी दोन शब्दांमधला जो फरक आहे तोच संविधानिक आणि वैधानिक शब्दातला फरक आहे. वैधानिकचा संबंध हा कायद्याशी आहे, संविधानाचा संबंध हा घटनेशी आहे, घटनेतल्या लिहिलेल्या तरतुदींशी आहे. म्हणून वैधानिक कार्यपद्धती बघत असताना आपण दोन्ही सभागृहामध्ये बिल पारित करून घेण्याची, मग ते कायदा पारित करण्याचं बिल असो, एपीएमसीचा शेतकऱ्यांचा कायदा असो, की एखाद्या विभागाला पीडब्ल्यूडीच्या मंजुरी देण्याचं धनविधेयक पारित करण्याचं असो, किंवा एखाद्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची बाब असो, त्या बाबतचे जे निर्णय असतात ते निर्णय हे सगळे वैधानिक निर्णय म्हणून संबोधले जातात. आणि हे वैधानिक कार्यपद्धती कशी असते त्याची माहिती विशद करताना अनुच्छेद 196 असं म्हणतो की विधेयके प्रस्तुत करणे व पारित करणे या संबंधी तरतुदी. सरसकट इथे विधेयक म्हटलेलं आहे, परंतु याच्या पुढचे जे अनुच्छेद आहे त्याच्यामध्ये विधेयकाचं विभाजन झालेलं आपल्याला दिसेल. म्हणजे धन विधेयक, इकॉनॉमिक रिझोल्युशन्स, वित्तीय विधेयक, फायनान्शियल रिझोल्युशन्स, अकाउंट विधेयक म्हणजे लेखा परीक्षकाची विधेयके किंवा लेखा परीक्षणार्थ ज्याचं लेखा परीक्षण होणं आवश्यक आहे अशा प्रकारची विधेयके. असं विधेयकाचं जे क्लासिफिकेशन आपण आधीच्या संसदेमध्ये पारित होणाऱ्या तरतुदींबद्दल अनुच्छेदांमध्ये जे वर्णन केलेलं आहे त्यावेळी आपण असा उल्लेख केला होता की राज्यांच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारची वैधानिक पद्धत अवलंबलेली असते. ती राज्यांचे जेव्हा आपण अनुच्छेद अभ्यासू, राज्यांचे चॅप्टर, राज्याचा भाग जेव्हा घटनेमध्ये आपण स्टडीला घेऊ त्यावेळी ते आपल्याला परत एकदा बघावे लागते. आपण जर ते संसदेमध्ये पारित होणारी धन विधेयक, संसदेमध्ये पारित होणारी सरसकट सगळी विधेयक, वित्तीय विधेयक याचे जे विशेष तरतुदी आहे त्या तरतुदीबाबतचं जे विवेचन बघितलंय, थोडंफार त्याच प्रमाणात एक सारखेपणा असलेली ही पद्धत आहे. कारण घटना एक आहे, एका संविधानाने देश हा चलित असतो, त्याच्यामुळं राज्यांमध्ये जे मॉडेल आहे ते मॉडेल सुद्धा
लोकशाही संविधानिक मॉडेलच असलं पाहिजे. त्या निमित्ताने संसदेमध्ये जे वाद-प्रवाद आपण याबद्दलचे प्रक्रियात्मक दृष्टीनं अभ्यासले आणि बघितले, तेच आपल्याला परत एकदा बघायचे आहे. याची आठवण एवढ्यासाठी करून देतो, की आपली उजळणी होईल आणि त्या दृष्टीने हेही लक्षात राहील, की राज्याला काही वेगळी प्रावधानं निर्माण करून दिली आहे का? कारण संसदेमध्ये मंत्रिमंडळ, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय या सगळ्या संकल्पनांचा आपण विचार करत होतो. आता हळूहळू आपण खाली येत अगदी ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत तेव्हा जाऊ. तेव्हा मध्ये राज्य, त्याच्यानंतर मग स्थानिक स्वराज्य संस्था असा जो एक पायरीप्रमाणे रचना घटनेमध्ये संविधानामध्ये आपल्या अनुच्छेदाची केलेली आहे. त्याबरोबर आता राज्याचा कारभार विधेयकांच्या बाबतीत कसा असतो याबद्दल इथे चर्चा देण्यात आलेली आहे. सर्वसाधारण विधेयक ही कुठल्याही प्रकारची असो त्याबद्दलची प्रक्रिया उद्धृत करताना 196 म्हणतं समभाग 1 मध्ये की धन विधेयक व अन्य वित्तीय विधेयके याबाबत धन विधेयक व वित्तीय विधेयके फायनान्स अँड इकॉनॉमी धन विधेयके व अन्य वित्तीय विधेयके याबाबत अनुच्छेद 198 व अनुच्छेद 207 मध्ये असलेल्या तरतुदींच्या अधीन राहून 198 मध्ये धन विधेयकाबाबत विशेष तरतुदी केलेल्या आहे आणि 260 मध्ये वित्तीय विधेयकाबाबत विशेष तरतुदी केलेल्या आहे. धन विधेयक, वित्तीय विधेयक या बाबतीत आपण हा जो भेद आहे इकॉनॉमी आणि फायनान्सचा तो आपण लक्षात घ्यावा. आपल्याकडे टॅक्स मधून किती रक्कम जमा होते? ती रक्कम समजा 100 रुपये आहे. तर या बाबतचे त्या रकमेतून खर्च करण्याबाबतचे जे विधेयक असतील त्याला आपण धन विधेयक म्हणू. एकंदर राज्याच्या इकॉनॉमी बद्दल जे विधेयक असतील ते धन विधेयक आणि ते कसे वितरित व्हावे त्याला आपण फायनान्स वित्तीय म्हणजे वितरण हा शब्द लक्षात ठेवा. म्हणजे धन आणि वित्तीय याच्यातला फरक आपल्या लक्षात येईल. जेव्हा आपण एखादी बाबीला फायनान्शियल बाब म्हणतो, अकाउंट बाब म्हणतो तो नंतरचा हिशोब आहे. म्हणजे त्याप्रमाणे हे झालंय की नाही, बिलाप्रमाणे वितरण झालंय की नाही, त्याचं लेखाजोखा घेणं हे अकाउंट मध्ये आलं. म्हणजे लेखा परीक्षण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, लेखापाल वगैरे हे सगळी बिरुदं त्या ठिकाणी लागतील. म्हणून शब्दांमध्ये कन्फ्युजन नको म्हणून धन विधेयक आणि वित्तीय विधेयक याच्यातला मूळ फरक आपल्या लक्षात आल्यानंतर आपण बघूया की 198 आणि 207 मध्ये धन विधेयक आणि वित्तीय विधेयक यांची अनुक्रमे विशेष प्रक्रिया तरतूद नमूद केलेली आहे. त्या तरतुदीच्या अधीन राहून समभाग 1 अनुच्छेद 196 असं म्हणतो की ज्या राज्य विधिमंडळास विधान परिषद आहे त्याच्या कोणत्याही सभागृहास विधेयकाचा प्रारंभ होऊ शकेल. म्हणजे जिथे जिथे विधान परिषद आणि विधानसभा अशी 2 सभागृह आहे त्या 2 मध्ये कुठल्याही एका सभागृहामध्ये धन विधेयक किंवा वित्तीय विधेयक यापैकी कुठलंही विधेयक प्रस्तावित करता येईल, प्रस्तुत करता येईल, इंट्रोड्यूस करता येईल, आणता येईल. इथे असं नाही म्हटलं की हे विधेयक फक्त विधानसभेमध्येच येऊ शकतं, विधान परिषदेमध्ये ते नंतर जाईल. विधान परिषदेमध्ये सुद्धा ते पहिल्यांदा येऊ शकतं, नंतर विधानसभेमध्ये येईल आणि विधानसभा त्याला पारित करेल. म्हणजे कुठलंही विधेयक हे दोन्ही सभागृहापैकी कुठल्याही एका सभागृहामध्ये प्रस्तावित केलं जाऊ शकतं. प्रारंभ होऊ शकेल म्हणजे प्रस्तावना होऊ शकेल. समभाग 2 अनुच्छेद 196 असं म्हणतो की अनुच्छेद 197-98 च्या तरतुदींच्या अधीन राहून त्यामध्ये सुद्धा विधेयकांबद्दलची धन विधेयक आणि वित्तीय विधेयकाबद्दलची विशेष तरतूद आहे. अधीन राहून विधान परिषद असलेल्या राज्याच्या विधिमंडळाच्या सभागृहांनी एखादे विधेयक सुधारण्याशिवाय किंवा दोन्ही सभागृहांना संमत झालेल्या असतील अशा सुधारणासह संमत केल्याखेरीज दोन्ही सभागृहांनी ते पारित केले असल्याचे मानले जाणार नाही. म्हणजे नुसतं सबमिट केलं, प्रस्तावित केलं, प्रस्तुत केलं आणि तिथून दुसऱ्या सभागृहामध्ये आलं असं नाही झालं पाहिजे. ज्या सभागृहामध्ये ते विधेयक प्रस्तुत केलं जाईल त्या सभागृहामध्ये त्या विधेयकावर चर्चा विनिमय होऊन काहीतरी ठराव झाला पाहिजे किंवा ते पारित झालं असलं पाहिजे. आणि असं एका सभागृहाने पारित केल्यानंतरच ते दुसऱ्या सभागृहामध्ये जाणार आणि दुसरं सभागृह सुद्धा त्याला जेव्हा पारित करेल तेव्हाच विधेयक पारित झाल्याचं मानलं जाईल. तोपर्यंत विधेयक पारित होणार नाही. आता त्या संबंधीचा कालावधी आणि बाकीचे सगळे संदर्भ हे दोन्ही सभागृहा संदर्भातले आपण पुढे बघू.
समभाग 3 अनुच्छेद 196 असं म्हणतो की राज्याच्या विधानमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहाची, विधानमंडळ म्हणजे दोन्ही सभागृह आले लक्षात घ्या, राज्याच्या विधानमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहाची किंवा सभागृहांची सत्र समाप्ती झाल्या कारणाने व्यपगत होणार नाही, म्हणजे लॅप्स होणार नाही, रद्द होणार नाही, ते स्थगित होणार नाही. तर ते एका विशिष्ट कालावधीसाठी डॉर्मंट राहतील, परंतु नाहीसे होणार नाही, लॅप्स होणार नाही. व्यपगतचा अर्थ लॅप्स होणे. म्हणजे विधिमंडळाची जर सत्र समाप्ती झाली आणि अशी सत्र समाप्ती होण्याच्या आधी जर विधेयकावर चर्चा होऊन ठराव मंजूर झाला नाही, तर ते विधेयक विधानसभांच्या किंवा विधान परिषदेच्या दोन्हीपैकी कुठलंही सभागृह असेल त्यांच्या पुढच्या सत्रामध्ये घेण्यात येतील, ते नाहीसे होणार नाही. म्हणजे एकदा बिल प्रस्तावित झालं सभागृहामध्ये, कुठल्याही विधान परिषदेमध्ये की विधानसभेमध्ये, त्याच्यावर निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही. सत्र समाप्ती झाली तरीही विधेयक जिवंत राहील, पुढच्या सत्रामध्ये त्याचा परत विचार होऊन त्याच्यावरती ठराव झाल्याखेरीज अशी विधेयक, म्हणजे विधेयक रद्द झालं तरी चालेल, विधेयक मंजूर झालं तरी चालेल, पण दोन्ही बाजूनी काहीतरी ठराव त्याच्यावर झाला पाहिजे, तोपर्यंत ते विधेयक संपणार नाही, असं समभाग 3 अनुच्छेद 196 सांगतं. समभाग 4 पुढे असं म्हणतो की राज्याच्या विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने पारित केले नसेल, ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता व्यपगत होणार नाही. आता दोन पैकी एका सभागृहाने पारित केलं आणि दुसऱ्या सभागृहामध्ये पारित व्हायला आलं, तोपर्यंत त्या सभागृहाचं सत्र संपलं. याच्यामध्ये विशेष नमूद करून सांगितलं आहे की विधान परिषदेमध्ये पारित झाल्यानंतर जर ते विधानसभेमध्ये आलं असेल आणि त्याला पारित होण्याच्या आधी विधानसभेची सत्र समाप्ती झाली असेल, तर ते विधेयक लॅप्स होणार नाही. परत जेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये विधानसभा बसेल तेव्हा परत त्या बिलाला त्या विधानसभेमध्ये प्रस्तावित करून त्याच्यावर ठराव मंजूर केला जाईल. शेवटचा 5वा समभाग अनुच्छेद 196 असं सांगतो की जे विधेयक राज्याच्या विधानसभेत प्रलंबित असेल किंवा जे विधेयक विधानसभेकडून पारित होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल, ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता व्यपगत होईल. या ठिकाणी विधानसभेला विधान परिषदेपेक्षा जास्त किंमत दिलेली आहे. हे अधोरेखित करून सांगण्याचा अर्थ असा की चौथ्या समभागामध्ये असं म्हटलं की विधान परिषदेने पारित केलं पण विधानसभेने पारित केलं नाही, तर ते लॅप्स होणार नाही, व्यपगत होणार नाही, नाहीसं होणार नाही, रद्द होणार नाही. पण उलट झालं की विधानसभेने ते पारित केलं आणि विधान परिषदेकडे गेलं आणि विधान परिषदेकडे पारित होण्यापूर्वी सत्र समाप्ती झाली, तर ते बिल व्यपगत होईल, म्हणजे ते बिल रद्द होईल. दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा ते बिल त्याच्यात ते बदल करून किंवा आहे तसं तुम्हाला पुनर्प्रस्तावित करावं लागेल. हा विधानसभेला दिलेला विधान परिषदेवरचा दर्जा आहे. आणि असं का केलं असेल घटनेमध्ये, याचं कारण जर विचारलं तर विधानसभेला निवडून आलेले सगळे एमएलए असतात, विधान परिषदेमध्ये नेमणुकीने नेमलेले एमएलसी असतात, ते मेंबर ऑफ कौन्सिल असतात, लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आपण त्यांना म्हणतो, आणि हे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असतात. म्हणून यांचं संविधानिक लोकशाही महत्व हे कोणाचं जास्त आहे, तर विधानसभेमधल्या लोकांचं जास्त आहे. म्हणून विधानसभेला जुक्तमाप या ठिकाणी समभाग 5 अनुच्छेद 196 मध्ये दिल्याचं आपल्या लक्षात येईल. हा प्रक्रियेचा जरी भाग असला, ही ही एक प्रोसिजर आहे. हा प्रोसिजरचा जरी भाग असला, तर ही प्रोसिजर अशी का आहे, हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे या ठिकाणी. कुठलं सभागृह जास्त श्रेष्ठ आहे, कुठलं कनिष्ठ आहे, हे या ठिकाणी म्हटलेलं आहे. वरिष्ठ सभागृह असलं तरी वरिष्ठ सभागृहाकडे एक देखरेख किंवा बाकीचं सगळं करता घरातलं जसं आपण म्हणतो त्याचं नजर असावी, अशा प्रकारचं असणं आवश्यक आहे, त्याची मंजुरी आवश्यक आहे. परंतु मुख्य काम करणारी जी कार्यकारी माणसं आहेत ती लोकसभेच्या आपल्या लोकसंख्येच्या मानाने निवडून दिलेले जे
तुमचे गणपती आहेत त्या ठिकाणी जाऊन गणांच्या मतानी आपलं स्थान ग्रहण करतात, ते विधानसभेतले निवडून आलेले घटनात्मक आणि संविधानिक लोकशाहीचे पाईक हे जास्त महत्वाचे आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. थोडक्यात गर्भित संदेश घटनेने असा दिलेला आहे की बाबा बघा, विधानसभेला आम्ही महत्व देतो. विधानसभा ही विधान परिषदेपेक्षा जास्त महत्वाची संस्था, सभागृह आहे, बॉडी आहे. म्हणून विधानसभेमध्ये लोक पाठवताना जरा विचार करून पाठवा. असं जर म्हटलं तर काही वावगं होणार नाही. घटनेने आपल्याला अशा प्रकारचा एक गर्भित, अदृश्य नैतिक संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे आपण 197 अनुच्छेद बघूया. यामध्ये धन विधेयकाहून अन्य विधेयकासंबंधी विधान परिषदेच्या अधिकारावर निर्बंध. धन विधेयक म्हणजे संपत्तीचे, एकंदर राज्याची संपदा, इकॉनॉमिक अफेअर, त्याहून वेगळे म्हणजे कुठले, अकाउंटचे असतील, फायनान्सचे असतील, वित्तीय असेल, लेखापरीक्षकाच्या बाबतचे असतील, असे वेगळे सगळे, किंवा इतर काही कायद्यासंबंधी असतील. म्हणजे धन विधेयकाहून अन्य विधेयक जी आहेत, एक्सेप्ट इकॉनॉमिकल बिल्स, बाकी सगळे त्याच्यावरती विधान परिषदेच्या अधिकारावर काही लिमिट्स आणलेले आहेत. हे लिमिट आणण्याचं कारण सुरुवातीलाच सांग. लिमिट आणण्याचं कारण असं की केवळ प्रक्रियेमध्ये महत्वाची विधेयकं अडकून पडू नये, ज्याला आपण रेड टेपिझम म्हणतो, लाल फितीमध्ये अडकले. केवळ प्रक्रिया चालू आहे आणि प्रक्रियेमध्ये ते अडकून पडलेलं आहे असं होऊ नये, त्यासाठी विधान परिषदेच्या धन विधेयकाशिवाय इतर विधेयक पारित करण्याच्या अधिकारांवर काही निर्बंध हे तुम्हाला अनुच्छेद 197 नी लादून दिलेले आहे. ते बघणं औचित्याचं एवढ्यासाठी आहे की परत या दोन्ही सभागृहांमधलं श्रेष्ठत्व या ठिकाणी अधोरेखित आपल्याला या विवेचनातून करायचं आहे. त्याचा समभाग 1 असं म्हणतो की विधान परिषद असलेल्या राज्याच्या विधानसभेने एखादे विधेयक पारित करून विधान परिषदेकडे पाठवल्यानंतर 3 महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि मग काय होईल ते खालच्या पॅरेग्राफ मध्ये दिलेलं आहे. या 3 महत्वाच्या गोष्टी पैकी पहिली गोष्ट अशी आहे, आपण विधान परिषदेच्या अधिकारावर निर्बंध या संबंधात बघतो, हे लक्षात घ्या. विधान परिषद असलेल्या राज्याच्या विधानसभेने एखादे विधेयक पारित करून विधान परिषदेकडे पाठवल्यानंतर जर नंबर 1 ते विधेयक विधानसभेने फेटाळले, ते विधेयक विधान परिषदेने फेटाळले. नंबर 2 ते विधेयक विधान परिषदेसमोर ठेवल्याच्या दिनांकापासून ते तिच्याकडे पारित न होता 3 महिन्याहून अधिक काळ लोटला तर फेटाळल्यासारखं समजलं जाईल. किंवा तिसरं, ते विधेयक विधान परिषदेने सुधारणासह पारित केले व त्या सुधारणा विधानसभेने संमत केल्या नाहीत तर, विधानसभेने त्या सुधारणा संमत केल्या नाही, विधान परिषदेकडे 3 महिन्याहून अधिक काळ पडलं राहील, किंवा विधान परिषद ते फेटाळून लावी. या 3 सर्कमस्टान्सेस मध्ये, या तीनही परिस्थितीमध्ये काय होईल, विधानसभेला ते विधेयक विधान परिषदेने केलेल्या, सुचवलेल्या किंवा संमत केलेल्या काही सुधारणा असल्यास त्यासह किंवा त्याविना, लक्षात घ्या, विधान परिषदेने काही सूचना, काही सुधारणा सुचवल्या, त्या सुधारणा सह किंवा त्याच्या विना, त्याच किंवा नंतरच्या कोणत्याही सत्रात आपल्या कार्यपद्धतीचे विनियमन करणाऱ्या नियमांच्या अधीन राहून पारित करता येईल आणि मग याप्रमाणे पारित झालेले विधेयक विधान परिषदेकडे पाठवता येईल. म्हणजे या 3 परिस्थितीमध्ये जर विधान परिषदेने विधेयक विधानसभेकडे पाठवलं तर विधानसभेला ते विधेयक केलेल्या सूचना मानून किंवा अमान्य करून नियमानुसार पारित करून विधान परिषदेकडे पाठवता येईल. म्हणजे विधानसभेला परत एकदा
वरचं स्थान इथे देण्यात आलेलं आहे, जास्त अधिकार देण्यात आलेले आहे आणि विधान परिषदेचे अधिकार, विधान परिषदेचे अधिकार हे निर्बंधित केलेले आहे. विधान परिषदेच्या अधिकारावर या ठिकाणी लिमिट्स आणलेले आहे. हे कशासाठी? की महत्वाची विधेयकं, विधेयकाशिवाय इतर जी विधेयक आहेत ती सगळी विधेयकं पारित होण्यासाठी प्रक्रिया विलंब किंवा प्रक्रियेमध्ये अडकून पडून ते राहू नये म्हणून विधानसभेला या ठिकाणी ही या प्रकारची एक मुभा देण्यात आलेली आहे की या 3 परिस्थितीमध्ये, कुठल्या 3 परिस्थिती? विधान परिषदेने पारित केलं असेल तर त्याला प्रश्नच नाही. विधान परिषदेने काही सूचना केल्या असेल, त्या सूचना घ्यायच्या की नाही घ्यायच्या त्याचा विचार केला जाईल आणि ते 3 महिन्याहून जास्त काळ जर विधान परिषदेकडे नुसतंच पडून असेल तर असं बिल विधानसभेला मान्य करण्याचा ठराव त्याच्यावर मंजूर करून घेण्याचा अधिकार राहील आणि असे मंजूर करून घेतलेले ठराव हे विधान परिषदेकडे पाठवण्यात येईल. मग आता परत विधान परिषदेने त्याच्यावर काय करायचंय ते आपण पुढे बघूया. समभाग 2 अनुच्छेद 197 असं म्हणतो, याप्रमाणे एखादे विधेयक विधानसभेने दुसऱ्यांदा पारित करून विधान परिषदेकडे पाठवल्यानंतर जर परत 3 गोष्टी दिलेल्या आहेत. विधान परिषदेकडून बिल या 3 परिस्थितीमध्ये विधानसभेकडे आला, विधानसभेने पारित करून परत विधान परिषदेकडे पाठवलं. आता असं पाठवल्यानंतर विधान परिषदेकडे काय काम राहील तर याप्रमाणे एखादे विधेयक म्हणजे समभाग 1 मध्ये अनुच्छेद 197 वर्णन केलेलं याप्रमाणे एखादे विधेयक विधानसभेने दुसऱ्यांदा पारित करून विधान परिषदेकडे पाठवल्यानंतर जर ते विधेयक विधान परिषदेने फेटाळले असेल तर ते विधेयक विधानसभेसमोर ठेवण्याच्या दिनांकापासून ते तिच्याकडून पारित न होता 1 महिन्याहून अधिक काळ लोटला असेल तर किंवा ते विधेयक विधान परिषदेने सुधारणासह पारित केले व त्या सुधारणा विधानसभेने संमित केल्या नाही तर विधान परिषदेने केलेल्या किंवा सुचविलेल्या आणि विधानसभेने संमत केलेल्या अशा काही सुधारणा असल्या त्यासह विधानसभेने दुसऱ्यांदा ते विधेयक जसे पारित केले असेल त्या स्वरूपात ते राज्य विधिमंडळाच्या सभागृहांनी पारित केले असल्याचे मानले जाईल. म्हणजे दुसऱ्यांदा पाठवलं बिल ते 1 महिन्याच्या आत जर त्याच्यावर निर्णय होऊन नाही आला किंवा ते बिल विधान परिषदेने फेटाळलं तरीही ते बिल विधान परिषदेने केलेल्या सुधारणासह किंवा त्या विना जसा काही ठराव विधानसभेने मंजूर केला असेल त्याप्रमाणे ते विधेयक पारित झालं असं प्रमाण मानल्या जाईल. म्हणजे परत या ठिकाणी विधान परिषद आणि विधानसभा याच्यामध्ये धन विधेयकाशिवाय इतर विधेयक पारित करण्याची जास्त मुभा दिलेली आहे. कोणाला? विधानसभेला. आणि नकळत जसं हेडिंग आहे अनुच्छेदाचं ते काय सांगतं आपल्याला की विधान परिषदेच्या विधेयक पारित करून घेण्याच्या अधिकारांवर निर्बंध आणलेले आहे आणि हे निर्बंध घटनात्मक निर्बंध आहे, संविधानिक निर्बंध आहे, म्हणून हे पाळले गेले पाहिजे. अशा प्रकारची ही वैधानिक कार्यपद्धती या ठिकाणी विशद करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसरा समभाग हा फार महत्वाचा आहे की या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट धन विधेयकास लागू असणार नाही. हे परत एकदा म्हणजे जे हेडिंग आपण 197 अनुच्छेदाचं बघितलं की धन विधेयकाशिवाय इतर विधेयक, ही गोष्ट परत एकदा अधोरेखित करून समभाग 3 अनुच्छेद 197 असं म्हणतो की या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट धन विधेयकास लागू असणार नाही. धन विधेयकाची काय प्रक्रिया असेल तर ती आपण जसं 196 मध्ये बघितलं की 198 आणि 207च्या अधीन राहून ही सगळी धन विधेयक आणि वित्तीय विधेयक ज्याबाबतच्या विशेष तरतुदी आहेत. तर 198 मध्ये याची धन विधेयकाची विशेष तरतूद आहे. धन विधेयकाला 197 मधल्या कुठल्याही तरतुदी लागू असणार नाही कारण 197चा नामोल्लेखच मुळात धन विधेयकाशिवाय इथे विधेयक असा केलेला आहे आणि ती प्रक्रिया काय आहे ती प्रक्रिया आपण बघितलेली आहे. आता या ठिकाणी असाही एक प्रश्न पडतो की हे सगळं सर्वसाधारण MLA MLCs यांना माहित असलं पाहिजे का? हे सगळे घटनेचे हे आहेत त्यांना माहित नसेल आणि त्यांना हे कळत नसेल तर कसं होत असेल ते? तर त्या ठिकाणी जो एक मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचा
एक मिनिस्टेरियल स्टाफ असतो ज्याच्यामध्ये IAS रँकचे अधिकारी, सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, ऍडिशनल सेक्रेटरी, अप्पर सचिव, मुख्य सचिव, ऍडिशनल चीफ सेक्रेटरी, अप्पर मुख्य सचिव वगैरे जे हे सगळी पदं आहे, त्या पदांचा या ठिकाणी फार महत्वाचा रोल आहे. किंबहुना हे जे सगळं नॉलेज आहे ते त्यांनी काटेकोरपणे पद्धतशीर पाळायला हवं आहे, असा हा घटनेचा संकेत आहे. त्याच्याही तरतुदी आपण पुढे बघू. पण सहज प्रश्न मनात येऊन जातो, की अरे हे असं असेल, मग आपले लोकप्रतिनिधी तेवढे हुशार आहे का? त्यांना हे समजतं काय का महिन्याच्या आत पारित नाही झालं, 3 महिन्याच्या आत पेंडिंग राहिलं, त्यांनी फेटाळलं, त्यांनी मंजूर केलं, त्याच्या सुधारणा स्वीकारायच्या, नाही स्वीकारायच्या, विधानसभेला जास्त महत्व आहे, विधान परिषदेला कमी महत्व या ठिकाणी दिलेलं आहे. कारण विधानसभा ही लोकांच्या प्रतिनिधींची, निवडून आलेल्या लोकांची सभा आहे. म्हणून संविधानिक दृष्ट्या लोकशाही मूल्य विधानसभेचं हे विधान परिषदेपेक्षा जास्त आहे. जरी ते वरिष्ठ ग्रह असलं तरी कार्यकारी या दृष्टीने या विधानसभेला जास्त महत्व या ठिकाणी दिलेलं आहे. ते इथे घाबरून जाण्यासारखं काही नाही. तज्ञ मंडळी असतात, शिक्षित आणि प्रशिक्षित. आपल्याला यशदा नावाची संस्था महाराष्ट्रातली माहित असेल, पुण्याला तिचं फार मोठं योगदान आहे प्रशिक्षणामध्ये. या ठिकाणी निटोपाट घटनेच्या प्रघाताप्रमाणे कसा वैधानिक आणि संविधानिक कारभार राज्यांचा चालला पाहिजे त्याच्याबरोबरचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि हे प्रशिक्षित अधिकारी जे आहेत ते माझ्या दृष्टीनं जास्त महत्वाचे आहे. उद्या असं प्रशिक्षण हे MLAs आणि MLCs सुद्धा लावलं तर काही वावगं नाही. मला वाटतं थोडासा वेळ काढून त्या मंडळींनी सुद्धा याच्याबद्दल जर लक्ष घातलं तर कमीत कमी त्यांना आपल्या हाताखाली काम करणारे आमचे IAS IPS अधिकारी हे आपली दिशाभूल करत नाही ना, एवढं तरी भान त्याच्यामध्ये ठेवता येईल. आणि असे खूप हुशार मंत्री, खूप तज्ञ MLAs त्यांची उदाहरणं आहेत, खूप नावं घेऊन सांगण्यासारखी आहे, की ज्यांना IAS ऑफिसर पेक्षा, सेक्रेटरी पेक्षा कायद्याचा जास्त चांगला अभ्यास आहे आणि तसा अनुभव दांडगा आहे. म्हणून ही जोड म्हणजे शासन आणि प्रशासन अशी जोड ही एकत्र ठेवून प्रशासनाने एक तज्ञ म्हणून शासनाला नेहमी मार्गदर्शन करायचं असतं आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे शासनाने काम चालवायचं असतं. परंतु एक मार्गदर्शन जर करणार असेल तर तळे राखील तो पाणी चाकील या न्यायानुसार शासनाला तो गुमराह करू शकतो, कधीतरी दिशाभूल करू शकतो, काही उदाहरणं सांगून घटनेचे प्रवास चुकीचे सांगून. म्हणून अशा वेळी सर्वतोपरी जे लोकनायक आहेत, जे जनतेचे प्रतिनिधी आहेत, त्यांनीही या बाबतीमध्ये माहिती घेऊन ठेवलेली बरी. आणि सगळ्यात शेवटी जनतेला सुद्धा ही माहिती असलेली बरी. आणि म्हणून आपलं संविधानाचं पारायण वारंवार या गोष्टीवर लक्ष देऊन सांगतं, की आपलं संविधान जे आहे, संविधानामध्ये सांगितलेली जे प्रघात आणि प्रक्रिया आहे त्याचा विचार आपणही या ठिकाणी विशेष करून तरुण मंडळीने, जे केवळ कायद्याचे विद्यार्थी आहेत असं नव्हे तर इतरही भागामध्ये तुम्हाला हे माहित पाहिजे. कारण हा तुमच्या पैशाशी होणारा खेळ आहे, तुमच्या अस्तित्वाशी होणारा खेळ आहे. राज्य ही संकल्पना तुमची आहे. वी द पीपल वी हॅव कन्स्ट्रक्टेड इट. आणि आपण एखादं घर बांधलं असेल तर त्याची रचना कशी आहे, ते घर कसं काम करतं, त्या घरातलं बाथरूम कुठे आहे, तिथलं सांडपाण्याचा निचरा कसा होतो, पावसाळा आल्यानंतर त्या घरामध्ये अवाजवी पाऊस येऊ नये किंवा पाणी तुंबू नये म्हणून काय आपण सुधारणा केलेल्या आहे, हे जेव्हा आपण सगळं बघत असतो, म्हणजे आपल्या घरातल्या लहान लहान गोष्टींची आपल्याला जशी माहिती असते, तसं राज्य हे आपलं घर जर संबोधलं, देश हा हा आपला एक मोठा महाल जर संबोधला, तर याची रचना कशी आहे आणि कसं काम चालतं हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. कारण आपल्याला इथे राहायचं आहे. आपण परकीय देशाचे नागरिक नाही आहोत, आपण या राज्याचे नागरिक आहोत. आणि म्हणून या राज्यामध्ये जी संविधानिक वैधानिक प्रक्रिया आहे ती जाणून घेणं हा आपला केवळ हक्काचा भाग नाही, तर मी म्हणेल कर्तव्याचा भाग आहे. अशी एक सरसकट टीका आपल्या घटनेवर होते, की घटनेमध्ये फक्त हक्क सांगितलेले आहे, कर्तव्य काही सांगितलेले नाही. कर्तव्यासाठी 51 अनुच्छेदामध्ये तरतूद केलेली आहे, पण ती तर मार्गदर्शक तत्वांसारखी आहे. म्हणजे कर्तव्य करा नाही तर नका करू, पण हक्क मात्र तुम्हाला मिळालेच पाहिजे, अशा प्रकारचं एक नकारात्मक सूर घटनेबद्दल उमटताना दिसतो. नकारात्मक जरी असला तरी संविधानिक आणि लोकशाही मूल्य म्हणून तो नकारात्मक सूर सुद्धा आपण विचारात घेतला पाहिजे, की असं का म्हटलं जातं? तुम्हाला कर्तव्याची चाड नाहीये. रस्ते साफ असले पाहिजे हा तुमचा हक्क तुम्हाला वाटत असेल, तर तो रस्ता घाण होऊ नये याची काळजी घेणं हे तुमचं कर्तव्य नाही का? तसंच आपल्या घराचं आहे, की घर नासलेलं आहे, घरामध्ये कचरा झालेला आहे, सांडपाणी तुंबलेलं आहे, भ्रष्टाचाराची प्रकरणं आहे,
न्याय व्यवस्था रसातळाला गेलेली आहे. हे सगळं होत आहे, पण तुम्ही काय करता या ठिकाणी? त्याला साफ करण्यासाठी कोणीतरी बाहेरचा येईल आणि तो साफ करेल. त्यापेक्षा आपणच याला हातभार लावून हा विचार केला पाहिजे. आणि म्हणून कर्तव्यावर जास्त जर जोर दिला तर आपल्या लक्षात येईल की संविधानाच्या पारायणामधून संविधानाच्या तरतुदी काय आहे ह्या कमीत कमी जाणकार लोकांनी, ज्याला जो शिक्षित आहे, आपल्या मागची पिढी ही अशिक्षित असेल कदाचित, त्यांना जाऊ द्या, परंतु आता तुम्ही जर स्वतःला शिक्षित, सुशिक्षित, शहाणे समजत असाल तर कृपा करून या गोष्टी, संविधानाबद्दलच्या तरतुदी, राज्य कारभाराबद्दलच्या तरतुदी, तुमच्या खिशातून रोजच्या रोज एक बिस्किटचा पुडा जरी घेतला तर त्याच्यावर तुम्ही 4 रुपये टॅक्स भरता. हा जो पैसा तुमच्या अस्तित्वातून काढला जातो, ही इकॉनॉमी, ही धन विधेयक, हे वित्तीय विधेयक, ही लेखा विधेयक काय आहेत हे आपल्याला समजायला नको का? हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण जर मुलाला आपल्या 100 रुपये दिले तर त्यांनी किती खर्च केले? मुलगा एका साध्या दिवाळीच्या पार्टीला जाताना सांगतो की पप्पा मला 5,000 पाहिजे, कारण माझे मित्र येणार आहे, आम्ही एक मॅच खेळणार आहे, एका ठिकाणी एक क्लब बुक केलेला आहे, त्या ठिकाणी नंतर आम्ही खाणार आहे, मग संध्याकाळी मॅच झाल्यावर आम्ही पार्टी करणार आहे, आम्हाला 5,000 रुपये पाहिजे. ठीक आहे वडील देतो. 5,000 रुपये दिल्यानंतर वडिलांनी त्याला दुसऱ्या दिवशी विचारलं पाहिजे, या 5,000चा तुम्ही काय काय विनियोग केला? इतर मुलांनी किती किती पैसे दिले होते, कोणी किती पैसे टाकले होते, तुम्ही ते कसे वितरित केले, कशा प्रकारचा पैसा एकंदर जमा किती झाला होता? 50,000 जमा झाले होते का 10 लोकांचे? बरं, मग त्याचं वितरण कसं झालं? 50,000तले किती पैसे तुम्ही हॉल बुक करायला दिले, किती पैसे तुम्ही खेळाचं सामान आणायला दिले, किती पैसे तुम्ही खाऊ आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी आणण्यासाठी केले, कपड्या लत्त्यांवर काही खर्च झाला का? मध्ये एखादा कोणी प्लेअर इंज्युअर्ड झाला होता तर त्याला किट बॉक्स, एखादा फर्स्ट एडचा बॉक्स घेतला होता का? असं म्हणून त्याची चौकशी करायला नको? एक वडील म्हणून तुम्ही जर एका मुलाला 5,000 देत असाल तुमच्या, आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही विचारण्याची तसदी घेत नसाल, तर जी चूक तुम्ही करताय, ती चूक संविधानाच्या बाबतीत होती. तुमच्या टॅक्स मधून पैसा घेतला जातो. वेगवेगळ्या बाबतीत पैसा घेत. तुम्ही रस्त्यावर पाय ठेवून चालणं म्हणजे सरकारला पैसा देणं, हे लक्षात घ्या. रस्त्याची सफाई हे तुमच्या पगारातून होते. तुमची गाडी वेडीवाकडी चालवली तर त्याला दंड बसतो. त्याशिवाय या रस्त्यावर तुम्ही जेव्हा सायकल पासून तर बाकी सगळी वाहनं चालवता, त्या रस्त्याचा टॅक्स, रोड टॅक्स त्या प्रमाणात जो आपण भरतो, आणि जो काही पैसा हा तुमचा आहे, ज्याच्यावर शासन चालतं, आणि शासनाने तो कसा खर्च करावा, त्याची विधेयकं कशी पारित करावी, याबद्दलची माहिती आपण घेत नाही. एकदा टॅक्स भरला, एक बिस्किटचा पुडा आणला, चहात डुबून खाऊन टाकला, संपलं. त्याच्यावर विचार करत नाही, याच्यावर आपण किती पैसे खर्च केले, कुठे गेले. हे राज्य माझं आहे. माझ्या घराचा कारभार जर बरोबर चालणार नसेल आणि मी कर्जबाजारी होत असेल, तर माझं कुठं चुकतं हे बघायला नको का? माझ्याकडे आवक 10,000 रुपये आहे महिन्याची, परंतु खर्च 15,000 होतो, आणि दर महिन्याला 5,000 मी हात उसने घेतो, कोणाकडून उधार घेतो. आपल्या महाराष्ट्र राज्यावर जे कर्ज आहे आणि देशावर जे कर्ज आहे, असं म्हटलं जातं की मूल जन्माला येतं, त्याच्यावर जन्माला आल्या दिवशी 66,000 रुपये कर्ज होतं. त्याला ते फेडणं आहे, एवढं कर्ज आपण इतरांचं घेतलेलं आहे. म्हणजे आपण तोट्याचा व्यवहार करतो. आपल्या मिळकतीत आपलं घर आपल्याला नीट चालवता येत नाही. आणि जेव्हा स्वतः तुम्ही कर्जबाजारी होता, त्याचं जे दुःख असतं की उद्या तुमच्या संपत्तीचा लिलाव होईल हो. उद्या तुम्हाला नादार व्हावं लागेल. हीच संकल्पना राज्याच्या बाबतीत विचार करून बघा कसं होतं. सहसा मी बघितलं की वित्त, धन, लेखा असे शब्द आले, फायनान्स, बँकिंग, अकाउंटिंग, इकॉनॉमी असे शब्द आले की लोक नाक मुरडतात. बाबांनो, हे इतकं कठीण नाहीये. हे इतकं सोपं आहे. फक्त तुम्ही या चष्म्यातून बघा की हे तुमचं आहे. हा जो पैसा आज एमएलएचे पगारवाढीपासून तर कलेक्टरच्या आणि सगळ्या पोलिसांच्या म्हणा, किंवा अजून कुठल्याही रेव्हन्यू, कुठल्याही डिपार्टमेंटच्या लोकांना जातो, त्यांचे पगार म्हणून, दिवाळी बोनस म्हणून, किंवा वेळोवेळी त्यांचा डीए वाढवतो, हा तुम्ही देताय, हा तुमचा पैसा आहे. आणि माझ्या पैशाचा विनियोग कसा होतो याच्याकडे मी लक्ष देणार नाही तर घर कसं चालेल, आणि त्याप्रमाणे मग राज्य कसं चालेल? राज्य नीट जर चालायचं असेल तर आपल्याला या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. खरंच मी दिलेल्या पैशाचा एकत्र जमा होतो, तो आहे जेवढा खरोखर जमा होतो तेवढा दाखवला जातो का? आणि तो जर तेवढा दाखवला जात असेल तर त्याचं वितरण ज्या
समाजाभिमुख समस्या आहे त्या सोडवण्यासाठी ज्या योजना शासनाच्या आहेत त्या योजनेवर खर्च होतो का, त्याप्रमाणे तो वितरित होतो का? आणि तो जर तसा वितरित होत नसेल तर कुठंतरी काहीतरी चुकतंय. बीएसटी, एसटी, राज्य परिवहन, राज्याचे शासकीय दुग्ध व्यवसाय हे सगळे बुडतात. का बुडतात? कारण हे तुमचं लक्ष नाहीये. लोकांचं याच्यावर लक्ष नाही आणि म्हणून हे बुडतात. आणि म्हणूनच आपण जेव्हा प्रश्न मोठमोठे विचारतो, की खाजगीकरण झालेलं आहे, सरकारने खाजगीकरण करून राज्य विकलेलं आहे, देश विकलेला आहे. हो ते विकणारच. तुम्ही कर्जबाजारी आहे, तर शेवटी कर्जबाजारी असलेला माणूस घरातल्या लक्ष्मीचं, बायकोचं मंगलसूत्र सुद्धा ठेवणार नाही, तोही विकायला लागेल. घरातली भांडी-कुंडी विकायला लागेल. ही वेळ तुमच्यावर का आली? का शासन हे तुमचं खाजगीकरणाच्या मागे लागलं आणि विकतंय? कारण तुमचं विधेयकावर, वित्तीय विधेयकावर, लेखा विधेयकावर लक्ष नाहीये. तुम्ही बघतच नाहीये राज्यामध्ये किती पैसा आहे. मग 2-4 लोक कोणीतरी याच्यातले तज्ञ इकॉनॉमिक्स अर्थतज्ञ लिहितात, काहीतरी सांगतात, कुठेतरी आकडे मांडतात. आम्ही काय म्हणतो टीव्हीवर चर्चा करतात. आम्ही काय विचार जाऊ द्या तो त्यांचा भाग आहे हो. ते इकॉनॉमिक्स एक्सपर्ट आहे, ते बोलतात आहे. आपल्याला काय करायचंय त्याचं? हा जो लेट गो ॲटिट्यूड आहे. मेरे को क्या करने का है? मेरा चल रहा है ना. हा जो लेट गो ॲटिट्यूड आहे. जाऊ द्या, चलता है, चालू द्या. हा जो तुमचा लेट गो ॲटिट्यूड आहे, मी याला ॲटिट्यूड म्हणणार नाही, तर याला भोळसटपणा पण म्हणणार नाही. हा शुद्ध मूर्खपणा आहे. वाईट वाटत असेल तर मला क्षमा करा. पण आपल्या गोष्टीचं लक्ष आपण ठेवलं नाही, तर कसे विपरीत परिणाम घरात, कुटुंबात होऊ शकतात, तसेच परिणाम जेव्हा राज्यात उमटताना दिसतात, तेव्हा हे संविधान टाहो फोडून तुम्हाला आवाज देतंय. ह्या तरतुदी म्या करून ठेवलेल्या आहे. अरे याकडे थोडं लक्ष द्या. इथे बघा, तुम्ही शिकलेले आहात, ग्रॅज्युएट आहात, BA, BSc, BCom, MCom, MSc नोकरीसाठी वन-वन फिरत आहात. हे कधीतरी बघा तरी, एकदा वाचून तरी बघा. एकदा पहा तरी संविधान काय आहे. आणि म्हणून हे जे पारायण चाललेलं आहे, याचा एकमात्र उत्तम संदेश सगळ्या प्रशासकीय दरबारी देऊ इच्छितो, की ही संविधानाच्या पारायणाची बाब शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये मुलांमध्ये शैक्षणिक मूल्य म्हणून रुजवली गेली पाहिजे. अशी कशी या संविधानाची पायमल्ली झाली, संविधान कुचकामी झालं आणि फेकून द्या, काही लोक जाळून टाकायला लागले. इतकी दुर्गती झाली आहे का हो आमची? नक्कीच झाली नाही. आम्हाला हे समजलं नाही. आम्ही हे कधी बघितलं नाही. त्याप्रमाणे आपण कर्तव्य प्रचुरतेने विचार केला नाही. फक्त हक्क दायित्व आम्ही बघितलं, पण आमचं कर्तृत्व दायित्व आम्ही विसरलो. आणि कर्तृत्व दायित्व विसरत असताना आपल्याला त्याची किंमत मोजावी लागते. ती इतकी भयंकर आहे आजच्या परिस्थितीला. एवढी महाभयानक किंमत त्याच्यामध्ये आपण मोजतो आहोत, की 2 चाकी गाडी ठेवणं सुद्धा दुष्वार झालेलं आहे. एका बाजूला बँकेकडून कर्ज दिलं जातं. तुम्ही 2 चाकी गाड्या घ्या, 4 चाकी गाड्या घ्या. रोज टीव्हीवर वेगवेगळ्या प्रकारे, कधी अमिताभ बच्चन ज्याने आपल्या बापजन्मी 2 चाकी चालवली नसेल, तोही त्याची 2 चाकी कशी चांगली आहे त्याची ऍडव्हर्टाईज देतो. इकडे तुम्हाला उद्दीपित केलं जातं, प्रहोक केलं जातं ते विकत घेण्यासाठी. दुसऱ्या बाजूला बँका तुम्हाला प्रहोक करतात. रोज 2 ते 4 मेसेजेस येतात आपल्या मोबाईलवर. फायनान्स अवेलेबल, बाय अ व्हेकल, बाय हाऊस. आमचं एवढं फायनान्स आहे, लोढा कन्स्ट्रक्शन, हे कन्स्ट्रक्शन, ते कन्स्ट्रक्शन रोजचे चालू असतात. म्हणजे एका बाजूला कर्ज देणारी लोक आहेत, एका बाजूला तुम्ही नवीन वस्तू खरेदावे ते चालू आहे. दुसऱ्या बाजूला पेट्रोलचे भाव एवढे वाढले आहेत, की तुम्ही ते मेंटेन कसं करावी, त्या ठिकाणी तुमचं पॅन्ट सैल व्हायची वेळ आलेली आहे. अशी इकॉनॉमिक परिस्थिती डबघाई चालेल. हे सगळं चालतं, हे सगळं होतं. याच्यावर आपलं कधी लक्ष असतं का हो? कधीतरी आपण बुद्धीने याचा विचार करतो, भावनेने आपण विचार करत असू, त्याच्यात सुख घेत असू, चला ठीक आहे. माझं काही म्हणणं नाही, पण कधीतरी बुद्धीने विचार करा. हे जे सगळं चाललेलं आहे ते काय? राज्याचा कारभार डबघाईच. दर विधेयकामध्ये तुटीचं विधेयक सादर करण्यात आलं. ही तूट कुठून आली? कोण आहेत हे लोक तूट आणणारे? का यांनी कामं बरोबर केली नाही?
का जिल्ह्याचा कलेक्टर त्याला दिलेल्या योजनांप्रमाणे बरोबर वागून त्याच्यातून प्रॉफिट निर्माण करत नाही? राजकारण, पॉलिटिक्स या शब्दाचा अर्थ तसा आहे की जनतेकडून घेतलेला पैसा हा द्विगुणित तिगुणित होऊन राज्याने आपल्या उपक्रमातून मोठा करून त्याचा परत फायदा जनतेला कसा देईल, तो खरा विकास आहे. ती विकासाची परिभाषा आहे. एखादा रोड बांधायचा, गडकरी साहेबांनी एखादा फ्लायओव्हर बांधायचा, मोठाच्या मोठा लांब लचक 10-12-15 किलोमीटरचा, त्याचं उद्घाटन करायचं आणि हे मानव विकास झाला म्हणून डोल पिटत बसायचं. स्वतःला आपण किती दिवस अशा प्रकारे मूर्ख बनवणार आहोत? आपलीच अवहेलना आपण करायचं जर ठरवलं असेल तर कसं होईल? या निमित्तानं मला हे एवढं सांगावंसं वाटलं. आवर्जून विनंती करावीशी वाटली. थोडेसे शब्द माफक किंवा करडे झाले असतील तरी मला याबद्दल क्षमा करा. परंतु हे बोलणं या विधेयकाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. शब्दांचे अर्थ, विधानसभा, विधान परिषद, 2 महिने पारित करणे, प्रस्तावित करणे, प्रस्तुत करणे, धन विधेयक, वित्तीय विधेयक, लेखा विधेयक, हे बोलणं सोपं आहे. मी वाचतो आणि सांगतो. त्याच्यातलं मला जे समजतं ते तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. पण मूळ प्रश्न या ठिकाणी संविधानाच्या पारायणाचा हा आहे, की हे आपल्याला कळणं किती आवश्यक आहे. आवश्यक सोडा, हे अत्यावश्यक आहे. तुमच्या जीवनाशी, तुमच्या अस्तित्वाशी खेळ मांडलेली ही गोष्ट आहे. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये वित्तीय हानी ज्या पद्धतीने राज्याची, प्रत्येक कुटुंबाची आणि समाजाची सरसकट होत आहे, ती लक्षात घेता आपल्याला या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. मला वाटतं आज वेळेअभावी आपण इथे विराम घेऊया. उद्या आपण 198 विधेयक वाचायला सुरुवात करू आणि त्याचा अर्थ समजून घेऊ. जे धन विधेयकाबद्दल विशेष कार्यपद्धती, त्यानंतर धन विधेयकाची व्याख्या, धन विधेयक काय आहे, त्यांना अनुमती कशी दिली जाते, मंजुरी कशी दिली जाते, याबद्दलचे सगळे प्रघात आपण लक्षात घेऊन त्याच्यावर चर्चा करूया. इतप्पर नेहमीप्रमाणे शेवटची विनंती की प्रश्न पडत असतील तर नक्की विचारा. मी माझ्या परीने सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करील. इथेच थांबतो. धन्यवाद.